तर 4 दिवस झाले मी बिमार बरं नाही लागत आहे. चक्र येत आहे. असं कसं होत आहे, काही करायची इच्छा होत नाही. आणि नवरा विचारत बी नाही की बरं लागतं की नाही, दवाखान्यात चालतं की नाही, काही विचारत नाही. लय चक्र आहे मित्रांनो. त्या दिवशी गेलते मी दवाखान्यात, दाखवून आले मी डॉक्टरले. तर तरी पण गोळ्या खाल्ल्या मी, तरी पण काही बरं नाही वाटत आहे असं. आणि त्याच्यात मी काय विचारत नाही, कसं लागते का लागते काही विचारत नाही, काही नाही. उलट मारते, बेल्टनं मारते. मारलं इकडं निशाण, पहिले दाखवे इकडं पाठीमागं असं मारलेलं आहे, निशाण आहे बेल्टचा. हातावर पण, हातावरचं काही दिसत नाही सध्या, हातावर आहे इकडं, दिसते का माहिती आता. त्याचं निशाण आहे थोडंसं, तो मोठा होता पहिले, आता मिठीत आहे. 4 दिवस झाले तरी काही सांगितलं का. लय खतरनाक काम होऊन राहिलं आहे मला. आणि जाऊ शकत नाही, लेकरं आहे, कोणाच्या भरोश्यावर सोडू शकत नाही मी. मला माहीत आहे, कारण की माझ्या लेकराचं कोणी करणार नाही आहे. लेकराचं तर मलाच करावं लागणार आहे, कोणी करत नाही लेकराचं. आई आईच असते. त्याने किती वाटत असेल त्याच्या घरचे करून द्यायची, आई वगैरे करून सगळं करून, पण कोणी नाही करत दुसऱ्याच्या लेकराचं. म्हणून म्हटलं, म्हणून मी इथंच राहत आहे, सहन करत आहे आणि इथंच राहत आहे. आणि इमोशनची गरज असते, प्रेमाची गरज आहे माणसाला. नवराच आहे, घरी बस कामं करा आणि झोपा, सकाळी उठा, जेवण करा, डबा बांधा, स्वयंपाक करून द्या, आणि एवढंच असते का आयुष्यात? मी नसते ना. इमोशन्स असते, काहीतरी कोणाला सांगायची गरज असते, बोलायची गरज असते. मला तर वाटतं मी टेन्शनच बिमार होत आहे, काही डिप्रेस होऊन राहिली काय, मला असं वाटू राहिलं. आणि मग जर आपण अशा गोष्टी घरी नाही भेटत तर असं बाहेर शोधतेस, बाहेर जाते बोलायला, नाहीतरी बोलायला गेलाले इमोशन्स आपले होतात सांगायसाठी वगैरे, तसं बाहेर जाते. मग ते पण त्यांना सहन होत नाही, ते बी तो करू नको. ते पण म्हणजे म्हणायचं काय माणसाला माहीत आहे, तू घरात राह, कशी बी राह, खुश राह, तू दुःखीच राह, खुश नाही, तू दुःखीच राह. मी बोलत नाही, मी तुला विचारत नाही, तू बिमार काही घेणं देणं नाही, मी तुला काहीही विचारत नाही, असं म्हणते माणसाला. असं म्हणते माणूस म्हणते. काही खरंच नाही आहे की बिमार पडन मरण की काय, काही पडत नाही. 8 दिवसात मी भेटते दुसरी बायको म्हणते. माय लेकराला तर माय भेटत नाही ना माझ्यासारखी. मी असली माय आहे, मीच राहीन ना. दुसरी माय करण का लेकरायचं तसं, जशी पहिले माय करते तसं करण का ती दुसरी माय. किती मोठं मारलं इकडं असं दिसते, थोडं निशाण मिटत आहे आता. किती मोठं मारलं, बिमार माणसाला मारतं माणसाला. एक कप चाय तर काही हातात पाणी नाही दिलं म्हटलं, एवढं बिमार राहून. मी 2-3 दिवसापासून व्हिडिओ नाही टाकते. मी काल नाही व्हिडिओ टाकला नाही मी, कारण काल खूप जास्त बेकार असं फिलिंग होत होतं, खूप जास्त दुखत होतं मला, पोट दुखत होतं आणि चक्कर येतं. उभं राहायची इच्छा नव्हती, बोलायची तर इच्छाच नव्हती होत, पण चक्कर यावं काय यावं, लेकरं तर सांभाळावंच लागते. मेनले लेकरं त्या तरासात मी तर राहावंच लागते, किती आपल्याला काय हो. मी दवाखान्यात गेली कारण की मला माहीत आहे माझी फिकर करणार आहे तो कोणीच नाही. मग स्वतःचं करावं लागेल म्हणून मी दवाखान्यात गेली. आणि मला थोडं फार तर चांगलं लागलं, गोळ्या खाल्ल्या की रिलॅक्स होऊन जाते मी, थोडंसं चांगलं लागते. पण तेवढं काही होत नाही. नवऱ्याची साथ खूप महत्त्वाची आहे, कारण की मी त्याच्याच भरोश्यावर येत आहे. आपण त्याच्या भरोश्यावर येतो, नवऱ्याच्या भरोश्यावर येतो. नवऱ्याची साथ खूप महत्त्वाची आहे. आई म्हणते तुला करायच काय लागते, अशी म्हणते तुला करायच का, बोलत नाही तर नको बोलू, काय करावं लागते.